झी मराठी, चर्चाही होणारच। महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या आयजीएम रुग्णालयात महालॅब या ठिकाणी आयसीयूमध्ये ॲडमिट असणाऱ्या रुग्णाचा सेरम क्रिएटिनाइन या हा रिपोर्ट 10.17 म्हणजे जवळजवळ किडनी निकामी झाल्याचा रिपोर्ट दिला। आमच्याकडे किडनी स्पेशालिस्ट डॉक्टर नसल्याकारणाने कोल्हापूर किंवा सरकारी सांगलीमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं, परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी 2 ठिकाणी खाजगी लॅबमध्ये रिपोर्ट तपासण्यासाठी दिला असता त्याच रुग्णाचा रिपोर्ट 1.1 असा नॉर्मल स्वरूपामध्ये आला असून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे। तरी याबद्दल आयजीएम रुग्णालय प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय आरोग्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळला जाण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ही मागणी करण्यात आली। विनोद शिंगे, कुंभोज। जय महाराष्ट्र। आज आयजीएम मध्ये या ठिकाणी या ताईंच्या मम्मी आहेत, त्या अनिता साखरे त्या इथे ॲडमिट आहेत आणि आयसीयू मध्ये असताना या ठिकाणी महालॅब मध्ये बघितलं तर त्यांना सिरम क्रिएटिनाइन हे जे आहे त्याची टेस्ट केली आणि ते 10.17 दाखवलं। म्हणजे हे किडनीचं त्या ठिकाणी डायग्नोज करण्यासाठी हा रिपोर्ट आहे आणि किडनी फेल असणाऱ्याच 10.17 येते। त्यांनी सांगितले की किडनीला प्रॉब्लेम आहे आणि इथनं घेऊन जावा। त्यानंतर दुसऱ्या प्रायव्हेट निदान आम्ही लॅबला केलं तर त्या लॅबमध्ये 1.1 आले, म्हणजे नॉर्मल आहे। 1.1 या ठिकाणी आलं। त्या यांच्या चौकशी केल्यानंतर हे म्हणले आमची महालॅब सगळ्यात टॉपची लॅब आहे आणि तुम्ही ह्या लॅबला तिथं क्वालिफाईड करू शकत नाही, म्हणून आम्ही निदान इचलकरंजीमध्ये टॉप आणि एमडी डॉक्टर आहेत, इथं सुद्धा एमडीच आहेत महालॅबला, पण ह्या एमडीच्या इथं सुद्धा आज टेस्ट केली तर 1.1च आहे। म्हणजे 10 पॉईंटच्या हिशोबानं जर यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली असली तर त्या यांच्या मम्मींचा किंवा इथल्या रुग्णाचा जीव जाणार आहे। म्हणजे ही महालॅब जी आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आयजीएमचे जे इथले स्टाफ आहेत यांनी सुद्धा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली याची चौकशी झाली पाहिजे। नागरिकांचा जीव घेण्याचा प्रकार परत एकदा या ठिकाणी झाला। खरं तर दुसरा विषय जर बघितला, आत्ता परवाचीच बातमी आहे, आयजीएम राज्यातील सर्वात चांगलं इस्पितळ म्हणून राज्य सरकारनं 7 लाखाचं बक्षीस दिलंय। मग हे जर 1 नंबरला असेल तर याच्यानंतरच्या हॉस्पिटलची अवस्था काय हा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण होतोय। याच्यावर चौकशी जर नाही झाली तर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आयजीएम मध्ये धरणं आंदोलन, जोपर्यंत याची चौकशी होणार नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल। या प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि महालॅब यांच्यावर कारवाई करावी। यांचं ज्या ठिकाणचं लायसन असेल ते रद्द करा किंवा इथून जे चांगली लॅब असेल त्याच ठिकाणी याची तपासणी व्हावी आणि रुग्णांची काळजी घ्यावी, एवढी विनंती। जय महाराष्ट्र।